नमस्कार प्रेक्षक हो, आज आपल्या समोर एक विलक्षण जीवनकथा आहे. एक अशा माणसाची जो अपार गरिबीत लुटला गेला होता. संकटांनी भरलेला त्याचा संसार होता. व्यसनांनी ग्रासलेले जीवन होते आणि अंधश्रद्धेच्या चिखलात तो अडकला होता. देवदेव करीत कधी तो पंढरपूरला गेला, कधी जेजुरीला, तर कधी एखाद्या नवसाने गयावया करत राहिला. पण कुठेच त्याच्या आयुष्याचा अंधकार दूर झाला नाही. कुटुंबात सतत आजारपण, खर्चाच्या चिंतेत दिवस, मजुरी करायची तरीही हातात काहीच उरत नव्हतं. पण मग एके दिवशी एका साध्या घटनेनं त्याच्या जीवनाला कलाटणी मिळाली. एका पुस्तकानं, एका सत्संगानं त्याचं पूर्ण आयुष्यच बदलून टाकलं. दारू, तंबाखू सारख्या व्यसनांची साखळी तोडली गेली. घरात सतत चालणाऱ्या आजारपणाला पूर्णविराम मिळाला. गरिबी हटली, सुख समृद्धी मिळाली आणि मुलीच्या लग्नाचंही एक अद्भुत सुख अनुभवता आलं. ही प्रेरणादायी कथा आहे जी.भाऊ मंगायरे यांची. नाशिक जिल्ह्यातील एका शेतमजुराचा हा प्रवास कसा घडला, काय होतं ते वळण ज्यामुळे त्यांचं संपूर्ण जीवन पालटलं. चला तर मग ऐकूया त्यांच्या तोंडूनच हा अनुभव. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? जी.भाऊ मंगायरे. आपण कुठून आलात? दैवड, तालुका देवळा, जिल्हा नाशिक. आपला व्यवसाय काय आहे? आमचा शेतमजूर काम करतो आहे. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? 10/11/2019. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्याअगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? पहिले आम्ही शिवशंकरीची पूजा करत होतो. शंकरीची पूजा करून ते बेलपत्रे व्हायचे. ब्राह्मणाने सांगितलं तर ते 1000 बेलपत्रे व्हायचे. शेंदूर, अगरबत्ती का असेल नसेल ती सर्व काही पूजा करायचे. दर श्रावण सोमवारी उपवास करायचे. नंतर मग पंढरपूरला गेलं तर तिथंसुद्धा श्री विष्णूची पूजा करायची, शंकरी भगवंताची पूजा करायची. आणि नंतर पूजा करून मी प्रत्येक तीर्थयात्रा 8 वर्ष पंढरपूरला गेलो. परत जेजुरीला 4-5 टायमाला गेलो. सर, जसं तुम्ही सांगत आहात की महाराष्ट्रामध्ये जी प्रचलित आणि जी पारंपरिक भक्तिसाधना आहे ती भक्तिविधी आपण करत होतात. तर मला हे विचारायचं आहे की संत रामपालजी महाराजांचं ज्ञान हे आपल्याला कसं कळालं आणि आपण त्यांच्या शरणात कसे आलात? तर आमच्या शेतात 2 सेवकरी आले होते. पुस्तक सेवा त्यांची चालू होती. तर त्यांना मी बोलवलं. का हो तुम्ही कुठं चालले? आमचे ओळखीचे होते, माझे दोस्त होते. तर त्यांनी सांगितलं की आम्ही पुस्तक सेवायला चालू आहे म्हणे. तर त्याच्यामधून एक मुलगा होता, त्याचं नाव गणेश. तर त्याने सांगितलं की हे सारखे काय कीर्तनकार बाबाकडे जवळ जातात, त्यांच्या घरी जातात. त्यांचं आपलं रामदास बाबा गुरु आहे. माझे गुरु जोडगावचे रामदास बाबा, त्यांनी आम्ही गुरु केलं होतं. त्यांच्या कीर्तनाला आम्ही कायमचं जात होतो. कायमचं जात येताना प्रत्येक हप्त्याला एकादशी, परत पौर्णिमेला त्यांचं कीर्तन राहायचा. त्या ठिकाणी आम्ही कायमचं जायचो. भगतजी आले, त्यांच्याकडून मी पुस्तक सेवेचं ते ज्ञानगंगेचं पुस्तक घेतलं. तर त्याच्यानंतर 3 हप्त्यानंतर मी नामदीक्षा घेतली. सर, जसं तुम्ही सांगितलं की आपण शेतामध्ये काम करत असताना संत रामपालजी महाराजांचे अनुयायी तेथे आले आणि त्यांच्याकडून आपण संत रामपालजी महाराजांचं जे ज्ञानगंगा पुस्तक आहे हे आपण घेतलं आणि त्यातलं ज्ञान अर्जित करून आपण संत रामपालजी महाराजांची नाशिक येथे जाऊन नामदीक्षा घेतली. मला हे विचारायचं आहे की जेव्हा आपण संत रामपालजी महाराजांच्या शरणात आलेत त्यानंतर आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय अनुभव आलेत? सर, तब्येत बिघडायची, आजारी पडायचे. मुली मी कमीत कमी प्रत्येक हप्त्याला 2000-4000 असे पैसे लागत होते. त्यांचे जे तब्येत बिघडणं किंवा दवाखान्यात पैसे जाणे आणि फार पैसे लागत होते. आणि परत मला तंबाखूची सवय होती, परत दारूची सवय होती, तीसुद्धा तुटत नव्हती. मी दारू करता मालेगावला कमीत कमी 4 टायमाला मालेगावला ते एक मुसलमान विडा देत होता. तर विड्या घेऊनसुद्धा त्या मला काही उपयोग झाला नाही. नंतर 40 गावाला गेलो, तिथंसुद्धा ते देवस्थानमध्ये विडा घेतला, त्याचाही काही उपयोग झाला नाही. त्याच्यानंतर ही नामदीक्षा घेतली तर त्याच्यानं मला फारच मोठा फायदा झाला. आणि आपलं हरियाणाला गेलो त्या टायमाला तरी मी माझ्या खिशात तंबाखूची पुडी होती. तर ते
ते भगतजींना लपवून मी एक रस्त्यावर खड्डं केलं आणि खड्ड्यात ते पुढे लपवून आश्रममध्ये प्रवेश केला मी पहिल्याच टाईमला. तर तिथं नुसती चहा घेतली, जेवण केलं आणि नुसतं पाणी प्यालं, तरी काय जी दारूची सवय किंवा हे तंबाखूची सवय त्याच टायमाला माझी बंद झाली. एवढी माझ्यावर कृपा रामपालजी महाराजांची होती. सर, जसं तुम्ही सांगतात की संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्यानंतर जे आपल्याला व्यसन होतं दारूचं तंबाखूचं ते पूर्णतः सुटलेलं आहे आणि त्याचप्रमाणे आपल्याला जे काही शारीरिक व्याधी होत्या, जे काही घरामध्ये रोगराई चालू होती तीसुद्धा दूर झाली. मला हे विचारायचं, ह्या सर्व शारीरिक मानसिक आणि आर्थिक आपल्याला सुविधा संत रामपालजी महाराजांच्या दयेने झाल्यात. या व्यतिरिक्त आणखीनसुद्धा आपल्याला काही संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्यानंतर अनुभव किंवा काही लाभ प्राप्त झालेत का? तसे लाभ भरपूर झाले भगतजी. लाभ भरपूर प्राप्त झाले. आम्हाला मजुरी मिळत नव्हती. मी कायमचा मजुरी करणारा माणूस, विहीर खोदणारा माणूस, तरी आता काही का त्याच्या कृपेने किंवा रामपालजी महाराजांच्या कृपेने आम्हाला फारच चांगलं झालं आमचंवालं. आणि कोणतीही गोष्टीचे आम्हाला कमी पडलेली नाही. ज्या शेतात 10 पोते बाजरी गहू पिकायचे, आता 30-40 पोते बाजरी गहू पिकतात आणि आनंदाने आमचा हे प्रपंच चालतो. कोणी आणि प्रत्येक घरात कटकट, प्रत्येक भावाभावांची भांडणं किंवा आपलं आमचे नातेवाईक भांडणं करायला यायचे, तर ते सुद्धा फारच मोठं कमी झालं आहे आणि आनंदाने राहतो आहे. सर, मला सर्वात मोठा लाभ असा झाला की माझी मुलगी आहे, तिची रमणी झाली, तर मला फारच आनंद झाला. आणि एवढे काही फायदा झाला की त्याला कोणतीही गोष्टीचं आपलं हे बँड लावा, मंडप टाका, हे हळद लावण, कुंकू लावण, हे करा ते करा, सर्व काही स्टॉप बंद झालं. आणि कमीत कमी जे 1-1.5 लाख रुपये, माझी परिस्थिती एकदम गरिबीची, पण एवढे पैसे कुठून आणणार मी? रामपालजी महाराजांच्या कृपेने तर मुलीला चांगला घर मिळाला, आपलं इंजिनियर असा मुलगा भेटला आणि तिचं फारच चांगलं झालं. हीच माझी फार मोठी आशा होती. सर, जसं तुम्ही सांगतात की संत रामपालजी महाराजांच्या दयेने आपल्या मुलीची रमणी झाली. मला हे विचारायचं आहे की ज्या घरी आपण आपली मुलगी दिलेली आहे त्या मंडळींनी, जे आपले व्याही आहेत, त्यांनी आपल्याकडनं काही पैशांची किंवा काही आर्थिक स्वरूपात काही मदत, काही गाडी घोडा अशा स्वरूपात काही त्यांनी मागणी केली होती का? काहीच नाही. पण त्यांनी 1 रुपयासुद्धा मागितला नाही. आणि मी त्यांना जावाईला किंवा त्याच्या जावाईच्या आईवडिलांना कपडे सुद्धा घेतले नाही आणि चहा पाणीसुद्धा आजपर्यंत पाजलेले नाही, दिले नाही. आणि इथं येऊन ते आमचे आश्रमचे ते त्यांनी चहा बिस्किटचं त्यांनी आवरलं. मला 10 रुपयासुद्धा खर्च आला नाही. मग तर मी भाडं भरून इथं आलो आणि रमणी करून मुलीला पाठवून दिली. हीच फार मोठी दया झाली परमात्माची. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या दयेमुळे आज आश्रमामध्ये आपल्या मुलीचा विवाह संपन्न झालेला आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला 1 रुपयेसुद्धा खर्च आलेला नाही. जी काही विवाहाची सुविधा आहे ती आश्रमाकडून केल्या गेली संत रामपालजी महाराजांच्या दयेने. त्याचप्रमाणे 1 रुपया खर्च न करता आज आपल्या मुलीचा विवाह झालेला आहे. आणि आपल्या सासरच्या मंडळींनी, जे आपल्या मुलीचे सासरचे आहेत, त्यांनीसुद्धा 1 रुपयाची सुद्धा मागणी आपल्याकडे केली नाही. आणि अतिशय साध्या पद्धतीने संत रामपालजी महाराजांच्या दयेने आपल्या मुलीचा विवाह या ठिकाणी संपन्न झालेला आहे. असे बऱ्याच स्वरूपात आज सद्भक्ती केल्यामुळे आपल्याला बरेचसे लाभ झाले. तर ह्या लाभातून, आपल्या या अनुभवातून आपल्यासारखे जे दुःखी कष्टी लोक आहेत, जे आज परमेश्वर प्राप्तीसाठी भटकत आहेत, नाना प्रकारच्या संकटांना ते आज तोंड देत आहेत आणि कुठे ना कुठे त्यांना समाधान पाहिजे आहे, परमात्मा पाहिजे आहे आणि आपल्या दुःखापासून त्यांना मुक्तता हवी आहे. तर अशा सर्वांसाठी आपण आपल्या अनुभवातून काय संदेश द्याल? आपले महाकबीर रामपालजी महाराज, आणि तेच आमचा संसार सुधारणा करेल. आणि काही का होईना त्यांच्याकडून नामदीक्षा घ्या आणि आपल्या संसाराची सुधारणा करा. सर्व भक्तांना आणि सर्व समाज बांधवांना माझं एकच मागणी आहे की तुम्ही पण नामदीक्षा घ्या आणि आपल्या जीवनाचं कल्याण करा. आणि मला जसे माझ्या मुलीची रमणी झाली तसं आपलं बी त्यांचं काहीतरी आपल्या मुलींचं
जसं मला लाभ झालं आहे सद्गुरू रामपालजी महाराजच्या कृपेने, तसं तुमचासुद्धा लाभ होईल एवढी तुम्हाला विनंती करतो. सर्वांनी नामदीक्षा घ्या आणि आपलं कल्याण करा, ही माझी नम्र विनंती आहे. सर, जसं तुम्ही सांगत आहात की आज समाजाने संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेऊन आपल्या जीवनाचं कल्याण करायला हवं, या भावनेतनं जर एखादा वाटलं की मी सुद्धा संत रामपालजी महाराजांची शरण घ्यायला काही हरकत नाही, तर ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांची साधना कशी घेऊ शकेल? टी व्हीवर सत्संग चालू असताना तिथं पट्टी येते आणि पट्टीमध्ये तुम्हाला नामदीक्षा घ्यायची असेल तर तिथं त्या तुम्हाला नंबर येईल. नंबरवर तुम्ही फोन करा आणि फोन करून तुम्हाला सर्व काही डिटेल माहिती ते तुम्हाला देतील. फोनवर तुम्हाला आपोआप माहिती पडेल. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचा सत्संगाचा कार्यक्रम चालू असताना त्या ठिकाणी टी व्हीच्या स्क्रीनवर काही मोबाईल नंबर फ्लॅश होतात. त्या नंबरवर जर साधकाने संपर्क साधला तर त्याला अगदी आपल्या जिल्ह्यामध्ये जवळच्या नामदान केंद्राची माहिती भेटते आणि तेथे जाऊन ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेऊ शकते. मला हे विचारायचे की या नामदीक्षेसाठी त्या साधकाला किती पैसे मोजावे लागतात? सर, साधकाला कोणतीही गोष्ट, मी आता नामदीक्षा घेतली, मी कोणालाही 10 रुपये 5 रुपये 5 रुपये 5 पैसेसुद्धा कोणाला दिलं नाही आणि आपल्याला फ्रीमध्ये नामदान दीक्षा घेतली आणि नामदीक्षामध्ये निःशुल्क नामदान भेटतं आणि रामपालजी महाराजच्या नामदीक्षा घेण्यासाठी साधकाला काहीच पैसे मोजायची गरज नाही आहे. फ्रीमध्ये नामदीक्षा भेटते. धन्यवाद. सतसाहेब. संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagatgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबर सह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.